नमस्कार. महाराष्ट्र मराठी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडळी, आज आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र मराठी न्यूज शेती, उद्योग, व्यापार, राजकारण, समाजकारण या सर्वच क्षेत्रांच्या संदर्भात आपण नेहमीच महाराष्ट्र मराठीच्या माध्यमातून आपण वेगळ्या विषयावरती चर्चा केल्या. आपल्या स्टुडिओवरती बरेच मान्यवर आले, त्यांच्याशी आपण बातचीत केली, मुलाखती घेतल्या. त्यातून महाराष्ट्र मराठी न्यूजने या सर्व क्षेत्रातल्या मंडळींना आपण एक व्यासपीठ निर्माण करून दिलं. आज मंडळी आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत. अर्थात आता सध्या या समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, या विविध क्षेत्रामध्ये सुद्धा सर्वात उल्लेखनीय बाब असलेलं एक क्षेत्र आज नावलौकिक होतोय. त्या क्षेत्राचं वैशिष्ट्य म्हणजे बांधकाम क्षेत्र. या कन्स्ट्रक्शन आणि बिल्डर्स लाईन्समध्ये एक वेगळी विभूती आज आपल्यासोबत आलेली आहे. त्यांचं नाव आहे रवींद्र साळुंखे. साळुंखे साहेब, नमस्ते. नमस्कार. रवींद्र साळुंखे यांचा परिचय करायचाच म्हटला तर बिल्डर्स आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रामधलं त्यांचं नाव श्री गणेश बिल्डर्स अँड कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या नावाने त्यांनी आपल्या परिसरामध्ये सध्या काम करत आहेत. नुकतंच Resale.in ही महाराष्ट्रातली एक मोठी संस्था आहे. ज्या संस्थेनं संपूर्ण महाराष्ट्रातला सर्वे केला. त्या सर्वेमधून बिझनेस आयकॉन म्हणून ज्या पुरस्काराची निवड केली, त्या पुरस्कारासाठी रवींद्र साळुंखे सरांची एक निवड करण्यात आली आपल्या परिसरातून. नुकताच नाशिक येथे त्या संस्थेचा मोठा कार्यक्रम झाला. त्या समारंभामध्ये अभिनेत्या सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. या उल्लेखनीय बाबतबद्दल क्या पुरस्कार त्यांना मिळाला म्हणूनच आपण त्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्या एकूण क्षेत्राबद्दलचे योगदान आणि या पुरस्काराच्या संदर्भातल्या विविध घडामोडी किंवा या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आज त्यांना आपण निमंत्रित केले. ते आपल्या निमंत्रणाला मान देऊन इथे उपस्थित राहिले. त्याबद्दल सर्वप्रथम आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया. साळुंखे साहेब, विषयाला सुरुवात करण्याअगोदरच आम्हाला असं वाटतं की या बिल्डर्स आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये आपण एक छोटी कंपनी घेऊन उतरला. त्याचा आज त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झाले. त्याची दखल घेऊन एका संस्थेनं आपल्याला नुकताच हा पुरस्कार दिला. हे एकूणच या आपल्या तासगाव किंवा या आपल्या परिसरातल्या लोकांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. या क्षेत्राकडे आपण नेमकं कसं वळलात किंवा आपला यापूर्वीचा नेमका जो प्रवास कसा झाला इथंपर्यंतचा, याबद्दल आम्हाला थोडंसं सांगितलं तर बरं होईल. हो, मी गेले 15 वर्ष झाले मी ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. ह्याच्यापूर्वी मला काय ह्या क्षेत्राची तशी काहीच माहिती नव्हती. परंतु मी लहानपणापासून एक जाहिरात ऐकत होतो. घराला घर पण देणारी माणसं, DSKची जाहिरात होतो. ते माझ्या पण मनात होतं की आपण पण असं काय तर घराला घर पण देणारी माणसं व्हावी. त्या दृष्टीनं आणि तासगाव मार्केटचा सर्वे केल्यानंतर असं माझ्या लक्षात आले की आज कशा या जागेच्या किमती आहेत, किमतीमुळे माणसांना घरं बांधून घेणं परवडत नाही. त्यामुळे आपण अपार्टमेंट सिस्टीममध्ये शिरलो. ते त्या सिस्टीममध्ये आपण गेल्यानंतर ती ग्राहकांना दाखवलेला विश्वास, ह्यामुळे आपण त्यामध्ये चांगल्या प्रकारे यशस्वी जातो. नक्कीच. आता माझ्या माहितीप्रमाणे आपलं गाव तासगाव तालुक्यातलं छोटंसं निंबळक गाव आहे. निंबळकसारख्या ग्रामीण भागातून तुम्ही तासगाव शहरामध्ये आला, एका वेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. हे सगळं करत असताना तुम्ही मगाशी म्हणला त्या पद्धतीनं तुमचं हे क्षेत्र नाही आहे. ॲक्च्युली तुमचं शिक्षण वेगळ्या क्षेत्रामध्ये झालं. तुम्ही या बांधकाम क्षेत्रामध्ये आलात. हा कसा नेमका योगायोग की अपघातानं कसं आलात आपण या क्षेत्रामध्ये? योगायोग म्हणला तर चालेल. कारण 15 वर्षापूर्वी मला पण माझं घर बांधण्याची इच्छा होती. माझे घर बांधण्याची इच्छा होती, पण माझं बजेट जागा घेऊन घर बांधायचं नव्हते. त्यामुळे माझ्या असे डोक्यात कल्पना आली की आपण जागा घेऊन अपार्टमेंट डेव्हलप करावं. त्यामध्ये आपलं पण घर होईल आणि इतरांना पण आपल्यामुळे घर मिळेल उपलब्ध होईल. आणि ह्या दृष्टीनुसार मी तो प्रयत्न केला. तो माझा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला चांगल्या प्रकारे. नक्कीच. ही जी तुमची कंपनी आहे गणेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ही कधी स्थापन केलेली आहे तुम्ही? तरी 2012 साली स्थापन केलेली आहे श्री गणेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. ओके. म्हणजे मगाशी म्हटलं त्या पद्धतीने निंबळसारख्या छोट्या गावातून तासगाव शहरामध्ये येणं, एका नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण करणं, ह्या अतिशय आत्ताच्या स्पर्धेच्या युगामध्ये सगळ्यात कठीण अशी गोष्ट आहे. युवकांसाठी आपण नेमकाच प्रेरणादायी ठरतायच. हे सगळं करत असताना ज्यावेळेला सुरुवातीलाच्या काळात आपण ह्या क्षेत्रामध्ये आलात, तर नेमका कोणत्या प्रश्नांना आपल्याला तोंड द्यावं लागलं? हो, कारण माझी ही सुरुवात करताना नवीनच होती ह्या क्षेत्रामध्ये. त्यामुळे कामगारापासून बघण्यापासून ते सर्व गोष्टी माझ्यासाठी नवीनच होत्या. त्या सर्व गोष्टींना मला तसं तोंड द्यावं लागलं.
म्हणजे कामगार बघण्यापासून मटेरियल खरेदी करण्यापासून त्या सगळ्या गोष्टी. पण एकदा त्यात माहिती झाली मग ग्राहकाच्या विश्वासाला आपण पडल्यानंतर काही बाकी प्रॉब्लेम आला नाही भविष्यामध्ये. बरं, आता कंपनीचा हा तुम्ही रोपटं लावला, त्याचा आता डोलारा वाढलाय. मला वाटतं आपल्या तासगाव शहरामध्ये किती साईट सुरू आहेत? सर्वसाधारण आपल्या अपार्टमेंटच्या 5 साईट कंप्लीट झालेल्या आहेत. बरं, बंगलो सर्वसाधारण 10 कंप्लीट झालेले आहेत. वा. आणि बाकी आपले आहेत जे विथ मटेरियल वगैरे आपण कामं करतो ते एक सर्वसाधारण 50 बंगले आपण कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे तुमचा शिक्षण एका वेगळ्या क्षेत्रामध्ये आणि आज व्यवसाय म्हणून आपण ह्या क्षेत्राकडे पदार्पण करतो, एक एकदम विरोधाभास आहे. म्हणजे BCom सारख्या एका तुम्ही फॅकल्टीमध्ये शिक्षण घेतलं आणि कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आपण गेलात. सुरुवातीच्या काळामध्ये जर नाही म्हटलं तर कसं होतं की याला लागणारं मटेरियल आहे, जमिनीची खरेदी असेल किंवा त्या लोकांची काउन्सिलिंग करणं. आता शासनाच्या वेळोवेळी धोरण बदलत आहे, त्याच्यामध्ये काही वेळेला गुंठेवारीचा विषय येतो, येणीचा विषय येतो. अशा अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. यावेळेला आपल्याला नेमकी कुणाची गाईडलाईन मिळते किंवा कशा स्वरूपात तुम्ही हे सगळं मॅनेज करता? सुरुवातीला तुम्ही म्हणताय तसे मला अडचणी पण भरपूर आलं, पण आपला मित्र परिवार आहे, आमचे गुरुजन आहेत, त्यांच्याकडून आपल्या बऱ्यापैकी आपल्या ते सल्ला मसलत करून आपण पुढे जातो. नक्कीच. मग आता वाढत्या किमती जर आपण बघतोय, सिमेंटचे दर गगनाला भिडलेले आहेत, स्टीलचा दर वाढतोय, वाळूचा दर आहे, वाळू मिळत नाही, क्रश अँड असेल, क्रश वॉश असेल, त्यानंतर सगळ्याच म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईनला म्हणजे भरपूर गोष्टी लागतात. ह्याचा कसा तुम्ही ताळमेळ करता किंवा कशा पद्धतीने याचं तुम्ही नियोजन करता? सर्वसाधारण आपले सर्वच जे कंस्ट्रक्शन लागणारे मटेरियल आहे, म्हणजे स्टील असू दे, खडी क्रश असू दे, सिमेंट असू दे, ते जे डीलर आहे ते फिक्स झालेले आहेत. आता पण आपण जवळजवळ 15 वर्ष झाले काम करतो, त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये आता सगळं आता मला पण ओळख आहेत आणि आपले व्यवहार पण माहीत आहेत. म्हणजे महत्त्वाचं काय असते मार्केटमध्ये प्रामाणिक राहणे, चांगल्या प्रकारे असणे, ते आपले असल्यामुळे मला आता त्या गोष्टीची काय अडचणी येत नाही. म्हणजे क्वालिटी, क्वांटिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिलेशन. तुम्ही म्हटलं म्हणजे कोणतेही क्षेत्र असेल किंवा कोणतंही काम असेल तर ते एकट्याचं काम नाही, ते टीम वर्क करावं लागतं. आता सगळ्यात महत्त्वाचं आत्ताच्या मार्केटमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी भेडसावणारी समस्या आहे ते म्हणजे कामगार. लेबरच्या बाबतीमध्ये काय करतात तुम्ही? हो, आपल्याकडे आता बांधकाम गेल्यासाठी झारखंडची टीमच आहे आपल्याकडं. बरं, सर्वसाधारण 50 कामगार आहेत, ते आपल्याकडे आहेतच. आणि सेंटरिंगसाठी वगैरे मग आपण लोकल टीम आपण घेतो. लाईटचे, प्लंबिंगचे, फरशी राजस्थानची टीम आपल्याकडे आहे. लाईटचे प्लंबिंगसाठी तर लोकलचीच टीम आहेत. बऱ्यापैकी आपल्या जे मेजर लागणार बांधकाम फरशीसाठी माझ्या वैयक्तिक टीम आहे, त्या जे माझ्याकडेच काम करतात. म्हणजे कसं आहे, अगदी जमिनी खरेदीपासून प्रोजेक्ट उभा करणं आणि तिथंपर्यंत सेल आउट म्हणजे बांधकाम करणं फार अवघड नाही आहे. म्हणजे आत्ताच्या घडी मार्केटमध्ये पण त्याचं मार्केटिंग करणं फार जिकिरीचं आहे. म्हणजे या स्पर्धेच्या युगात तुम्हाला मार्केट म्हणून ज्यावेळेला तुम्ही फिरता किंवा करता त्याच्यामध्ये लोकांचा कसा रिस्पॉन्स येतोय मार्केटिंगच्या बाबतीमध्ये? असा चांगला रिस्पॉन्स आहे मार्केटिंग बाबतीत. आपल्या मार्केटमध्ये असलेला विश्वास ह्यामुळे आपल्याला सेल आउटला तसा आतापर्यंत काही प्रॉब्लेम आलेला नाही आणि इथून पुढे पण येणार नाही. कारण आपण जे काम केलेलं आहे प्रामाणिकपणे किंवा आपले जे व्यवहार आहेत पारदर्शक, त्यामुळे आपल्या मार्केटमध्ये आपलं चांगलं नाव आहे. त्यामुळे आपल्याला जो Resale.in जो अवॉर्ड दिलेला आहे त्या बेसवरच आपल्याला दिलेला आहे. कामाची दखल घेऊन आपल्या त्यांनी अवॉर्ड दिलेला आहे. नक्कीच. आता रिसेलचा तुम्ही उल्लेखच केला म्हणून ही नेमकी कोणती संस्था आहे किंवा त्याला तुम्ही कशा पद्धतीनं ते तुम्हाला अप्रोच झाले का तुम्ही त्यांना ॲप्लिकेशन केलं, त्यांचं स्वरूप काय, कशा स्वरूपाचे ते तुम्हाला लोकांना हे करतात? माझ्या मते 1.5 महिन्यापूर्वी तेच मला अप्रोच झालं. त्यांचाच फोन आलेला होता की असे आमचे मीडिया सेक्टर, रिसर्च सेक्टर म्हणजे काम करणारी कंपनी आहे, आम्ही समाजामध्ये जे चांगले काम करतात त्यांना आम्ही पुरस्कार देतो, तुम्ही आमचं ऑनलाईन जी प्रोसेस आहे ती पूर्ण करा, रजिस्ट्रेशन करा आणि तुमचं नाव घेऊन तुमचं जर आम्हाला योग्य वाटेल तर आम्ही तुम्हाला पुरस्कार देईल. त्या पद्धतीने आपण प्रोसेस केली आणि त्यामध्ये आपली निवड झाली. बरं, हा कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे ना? महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रातून येतात लोक. कोणत्या कोणत्या क्षेत्रांना ते देतात? सगळ्या क्षेत्रामध्ये ज्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जे चांगले चांगले काम करतात त्या क्षेत्रामधले ते लोक निवडतात आणि त्यांना तो आवड देतात. बरं, म्हणजे खास करून उद्योग क्षेत्रामध्ये म्हणजे एकूणच की ही गोष्ट तशी अभिमानाचीच आहे. तासगावसारख्या ग्रामीण भागातून तुम्ही एका वेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण करताय आणि यशस्वी झालात. गेल्या 10-15 वर्षाचा तुम्ही ह्या परिसरामध्ये काम करताय, तासगावमध्ये नावलौकिक मिळवला आहे. त्याची दखल घेऊन या संस्थेनं तुम्हाला हा पुरस्कार नक्कीच दिला. पुरस्काराचं वितरण कुठं झालं आणि कुणाच्या हस्ते झालं? पुरस्काराचं वितरण नाशिक येथे झाले. सिमे अभिनेत्री सोनाल कुलकर्णी आहेत, त्यांच्या मार्फत हा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. हा पुरस्कार आपल्याला मिळाला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर काय वाटते, नेमकं कसं फील होतंय आपल्याला?
खूपच छान वाटतंय, कारण आजपर्यंत जे आपण काम केलेलं आहे त्याचं आपल्याला बक्षीस मिळालं, त्यामुळे आपल्याला नवीन हुरूप मिळतो नवीन काम करण्यासाठी. नक्कीच. आता एकूणच या क्षेत्रामध्ये आपण पदार्पण केलं, आता नेमक्या या क्षेत्रातल्या नेमक्या समस्या काय आहेत, कोणत्या प्रश्नांना आपण सामोरं जावं लागतंय? ह्या आता मेजर समस्या ही कामगार समस्या आहे बरं. म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये, कारण कामगार आत्ताचे लोक काम करायला मागत नाहीत. म्हणजे आपल्या बऱ्यापैकी आता बाहेरचे लोक आहेत, म्हणजे झारखंडचे असू देत, बिहारचे असू देत, बंगालचे असू देत किंवा राजस्थानचे असू देत, लोकलचे माणसं कमीच आहेत. मेन जो प्रॉब्लेम आहे कामगार प्रॉब्लेम हाच आहे. आता एखादा प्लॉट घेतल्यानंतर कन्स्ट्रक्शन होईपर्यंत आणि त्यानंतर बांधकाम होईपर्यंत एकूण किती पद्धतीचं आपलं काम होतं, किती क्षेत्रातल्या लोकांचं ह्याच्यामध्ये योगदान राहतं? आता काम चालू केल्यापासून सेंटरिंगवाला असतोय, बरं. बांधकाम गेलावाला असतोय, लाईट फिटिंगवाला असतोय, फरशीवाला असतोय, प्लंबर असतोय, फॅब्रिकेशनवाला असतो, वॉटरप्रूफिंगवाला असतो. बरं. म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांशी सगळ्या लोकांची टीम कलरवाला असतो शेवटी कलर आहे. एवढ्या सगळ्या लोकांचा ताळमेळ, या सगळ्या लोकांचं संघटन करून हे काम पूर्ण करायला लागतं. त्याशिवाय गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आपण काय बघताय नेमकी? ज्या वेळेला माणूस घर बांधायला किंवा फ्लॅट घ्यायचं त्यांच्या डोक्यात असतं, ते त्यांचं स्वप्न असतं एक. म्हणजे एकदा घर घेतल्या माणूस नंतर घर घेण्याचं त्यांच्या डोक्यात नसतं, किंवा एकदा बांधल्यानंतर बांधण्या त्यांच्या डोक्यात नसते. ते स्वप्नाला तडा जाऊ नये ह्याची आपण पूर्णपणे काळजी घेतो. नक्कीच. म्हणजे जेवढे आपले एफर्ट्स असतात पूर्ण एफर्ट्स आता एकूण आपल्या बऱ्याच साईट सुरू आहेत किंवा आता अजून नवीन पण नव्यानं होतील. कधी असं वाटतं का हो की मोठ्या मेट्रो सिटीमध्ये काम करावं, तासभर शक्य आपण जरी इथं असलो तरी करू नये? नाही, मेट्रो सिटीमध्ये काम करावं वाटतं, पण गरज आता छोट्या छोट्या सिटीमध्ये आहे तशी. कारण छोट्या छोट्या सिटीमध्ये चांगले काम करून देणारे इंजिनियर पण कमी आहेत किंवा माणसं पण कमी आहेत. गुणवत्तेच्या बाबतीमध्ये मगाशी आपला विषय झाला. ज्यावेळेला तुलना आपण करतो आता ह्या स्पर्धेच्या एकूण युगामध्ये गुणवत्ता द्यायची म्हणली की काही वेळेला क्वालिटीचा पण थोडासा किंवा क्वांटिटीचा विषय येतो. त्याचा ताळमेळ कसा राखता? म्हणजे कितपत पूर्वीचं जे मार्जिन असेल ते आता सध्याच्या स्पर्धेच्या वेळेला मार्जिन दिसत नाही, त्याचा ताळमेळ कसा राखता? आता पूर्वीच्या दृष्टीने विचार केला तर मार्जिनचा रेशो आता तसा खूपच कमी आलेला आहे. कारण तुम्हाला क्वालिटी द्यायची म्हणजे तर तुम्हाला कुठं तर सॅक्रिफाईस करायला लागणार की क्वालिटीचा पैसे तुम्ही कमवू शकणार नाही आता. त्यामुळे महत्त्वाचं आपण क्वालिटीला प्राधान्य देतो. म्हणजे जरी आपलं शेअर किंवा आपलं जे एकूण मार्जिन आहे ते कमी जरी झाले तरी चालेल, पण प्रामुख्याने गुणवत्ता क्वालिटी टिकवणं गरजेचं आहे. नक्कीच. आता कसं हा तुमचं जरी क्षेत्र असलं या क्षेत्रामध्ये आपलं योगदान खूप चांगलं आहे. तासगावसारख्या ग्रामीण भागामध्ये वेगळं उल्लेखनीय काम करताय. भविष्यामध्ये आपलं गणेश बिल्डरचं मोठ्या पद्धतीनं नाव होईल. नुकतंच एका संस्थेनं आपल्याला हा पुरस्कार दिला, ही आमच्या किंवा तुमच्या आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ती अभिमानाची गोष्ट आहे. भविष्यामध्ये आपली काय वाटचाल असणार आहे, काय अजून वेगळं स्वप्न आहे? भविष्यामध्ये मला सर्वसाधारण आपले 1000 समाधानी ग्राहक असावेत, हे माझ्या डोक्यात असं माझं स्वप्न आहे. आणि ते स्वप्न प्रत्यक्षात येईल असं वाटतंय. नक्कीच. आता हा झाला सगळा व्यवसायाचा विषय. एकीकडे आपण बिझनेस करत असताना व्यवसाय असल्याशिवाय चालत नाही, पण काही वेळेला सामाजिक बांधिलकी म्हणून आपण वेगळ्या पद्धतीचं काही काम कुठलं करता का? हो, रोटरीच्या माध्यमातून सामाजिक कार्यात पण अग्रसर असतो. म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये. नक्कीच. आपले आता तसं म्हटलं तर तुम्ही बहुआयामी व्यक्तिमत्व आहात. सगळ्या क्षेत्रांशी तुमचा संबंध आहे. तुमचं मित्र सर्कल किंवा एकूण फ्रेंड सर्कल चांगलं आहे. रोटरी सारख्या संस्थेमध्ये पण सेवाभावी संस्थेमध्ये सामाजिक कार्य करताय. व्यवसायाच्या दृष्टीनं नावाजलेला आहात. भविष्यामध्ये आपल्या संस्थेचं मोठं काम होईल किंवा कन्स्ट्रक्शनचं काम होईल. आता नुकताच आपल्याला हा जो बिझनेस आयकॉन हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल महाराष्ट्र मराठी न्यूजच्या वतीनं आपलं मनपूर्वक धन्यवाद. आणि ह्या पुरस्काराच्या निमित्तानं का असं आपण तुम्ही आमच्यासोबत आलात, बऱ्याच विषयावरती सविस्तर चर्चा केली, त्याबद्दल महाराष्ट्र मराठी न्यूजच्या वतीनं आपलं जाहीर आभार. तुमचं पण आभार आहे. तुम्ही मला या तुमच्या स्टुडिओवर बोलवून माझा जो इंटरव्ह्यू घेतला त्याबद्दल पण तुमचं मी मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि